नमस्कार. तारीख 28 मार्च 2025 पहाटेचे 3 वाजले होते. तेलंगणातल्या अमीरपूर मंडळ गावात राहणारा चेन्नैया कामावरून घरी आल्यावर त्याला दिसलं त्याची बायको रजिताच्या पोटात दुखत होतं. रजिताला भरपूर त्रास होत होता. जसा चेन्नैया तिच्याकडे गेला तसं तिने सांगितलं मुलांना सुद्धा खूप त्रास झाला आहे. त्याच्याही पोटात दुखत होतं. साई, कृष्णा, मधुप्रिया आणि गौतम तिघेही जण निचपीत पडले होते. चेन्नैया घाबरला आणि त्याने आपल्या शेजाऱ्यांना आवाज दिला. बायकोला आणि मुलांना धावत पळत दवाखान्यात नेलं. बायकोनं जाता जाता एवढं सांगितलं, आम्ही दहीभात खाल्ला होता आणि त्यातूनच फूड पॉयझनचा त्रास झाला असावा. मुलांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तेव्हाच त्यांची शरीरं थंड पडली होती. हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मनातली शंका खरी ठरली. तिघांचाही मृत्यू झाला होता. पण रजितावर किरकोळ उपचार झाले आणि ती बरी झाली. लगेच पोलिसांना खबर देण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली. तेव्हा समजलं या मुलांनी दहीभात खाल्ला होता. पोलिसांना संशय आला या दहीभातात विष मिसळल्याचा. पोलिसांना पहिला डाऊट आला चेन्नैयावर, कारण दहीभात न खाणारी व्यक्ती तो एकटाच होता. संध्याकाळी नाईट शिफ्टला जाण्याची घाई म्हणून आणि रात्री उशिरा घरी आल्यावर बायकोला झालेला त्रास बघून चेन्नैयाने तो दहीभात खाल्ला नसल्याचं सांगितलं. पण पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि या तिन्ही मुलांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आले आणि मग उघडलं एक हादरा देणारं भयानक सत्य. रजित हा तेलंगणातल्या रंगारेड्डी जिल्ह्यातल्या थालाकोंडपल्ली गावची चेन्नई याची दुसरी बायको. चेन्नईच्या पहिल्या बायकोचा बाळंतपणात मृत्यू झाला होता. मग 2013ला चेन्नई आणि रजिताचं लग्न झालं. दोघांच्या वयामध्ये 20 वर्षाचं अंतर. पण चेन्नई कष्टाळू होता. पाण्याच्या टँकरवर ड्रायव्हर होता आणि मग काही दिवसांनी रजिताला पण एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून जॉब लागला. लग्नानंतर 6 वर्षात रजिताला 3 मुलांना जन्म दिला. पहिल्या बायकोचा मृत्यू झाल्यावर चेन्नैया खचून गेला होता. पण रजिताशी लग्न झाल्यावर त्याला आनंदी वाटायला लागलं. रजिता मात्र खुश नव्हती. तिला आपल्यापेक्षा 20 वर्ष मोठ्या चेन्नईशी लग्न करायचं नव्हतं आणि पण घरच्यांच्या आग्रहामुळे हे लग्न करावं लागलं आणि रजिताचं आयुष्य बदललं. 6 वर्षाच्या अंतरात तिला 3 मुलं झाली. जॉब मिळाला. चेन्नैया चांगली काळजी सुद्धा घेत होता. दोघांमध्ये किरकोळ भांडण व्हायची, पण रजिताला चेन्नैयासोबत संसार म्हणजे जेल वाटत होती. ती खुश असल्याचं दाखवत होती, पण ती खुश नव्हती. बघा, 6 वर्षापूर्वीची गोष्ट. रजिताच्या शाळेच्या ग्रुपवर एक मेसेज आला, गेट टुगेदर करूयात, प्लॅन करूयात. एक एक करत त्या ग्रुपमध्ये 10वीच्या वर्गातले रजिताचे क्लासमेट्स ॲड झाले, ज्यापैकी एक होता शिवाकुमार. रजिता आणि शिवा 10वीला एका वर्गात होते, पण नंतर दोघेही आपल्या मार्गाने गेले. पुढे रजिताचं लग्न झालं. संसाराच्या गाड्यात ती अडकली. तर शिवाने आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं आणि एका खाजगी कंपनीत जॉबला लागला. पण या ग्रुपवर या दोघांची पुन्हा ओळख झाली. गेट टुगेदर प्लॅनिंग करण्याची जबाबदारी या दोघांनी स्वीकारली आणि तिथून पुढे दोघांचं बोलणं वाढलं. गेट टुगेदरच्या दिवशी इतरांसाठी सगळे मित्र भेटले होते आणि या दोघांसाठी एक स्टोरी सुरू झाली होती. गेट टुगेदर संपलं, पण हे दोघे एकमेकांशी बोलायला लागले, भेटायला लागले. दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते. रजिता या सगळ्यांमध्ये खुश होती, पण यातही एक ट्विट होता. रजिता खुश असण्याची, फक्त शिवा तिच्या सोबत असायचा तेव्हा. पण जेव्हा ती घरी यायची तेव्हा तिचा मूड जायचा. ज्यांना जन्म दिला त्या 3 मुलांचा आता तिला अडसर वाटायला लागला. रजिताला आपल्या आयुष्यात एकच व्यक्ती हवी होती, शिवा. शिवाला चोरून भेटणं तिला आवडत नव्हतं. तिला आता शिवाबरोबरच नवं आयुष्य घालवायचं होतं. एके दिवशी रजिता शिवाला म्हटली, मला तुझ्याशी लग्न करायचं. पण शिवाने तिला सांगितलं, तुला जर मुलं आणि नवरा नसता तर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं. यावर रजिता ही काळजीत पडली. तिने चेन्नैयाला घटस्फोट मागितला असता तर त्यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांना कळालं असतं. त्यामुळे तिने घटस्फोट हा ऑप्शन बाजूला केला. यातून आकारला गेला एक वेगळा आणि भयानक प्लॅन, आपली मुलं आणि नवरा यांना संपवायचा. रजिताला या सगळ्यात मदत केली शिवानं. प्लॅन रेडी झाला. आता गरज होती योग्य टायमिंगची. 27 मार्चला संध्याकाळी रजिता आणि शिवाचं फोनवर बोलणं झालं. रजिताने पुन्हा प्लॅन सांगितला. शिवानं उत्तर दिलं, आजचा दिवस हीच योग्य वेळ आहे, जास्त उशीर करू नको. रात्री 10 वाजता चेन्नैया कामावर जाणार होता. रजिताने दहीभात केला होता. चेन्नैयानं तो खाल्ला नाही, पण मुलांनी मात्र खाल्ला. थोड्या वेळाने मुलं झोपली आणि सुरू झाली रजिताची योग्य वेळ.
रजिताने एक टॉवेल घेतला. 12 वर्षाचा सगळ्यात थोरला मुलगा म्हणजे साई कृष्णा कडे गेली. गाढ झोपलेल्या साईच्या तोंडावर आणि नाकावर टॉवेल घट्ट आवळला. अचानक श्वास कोसळल्यामुळे साईने डोळे उघडले तेव्हा त्याला त्याच्या आईचा चेहरा समोर दिसला. शेवटचाच काही वेळात साईचा मृत्यू झाला. पुढच्या काही मिनिटात 10 वर्षाची मधुप्रिया आणि 8 वर्षाच्या गौतम सोबतही हेच घडलं. टॉवेलने तोंड आणि नाक आवळून त्यांना संपवण्यात आलं त्यांच्याच आईकडून. आणि बघा, रजिता शांतपणे चेन्नैया घरी यायची वाट बघत होती. आणि चेन्नैया घरी आला. मुलांना झोपलेलं बघितलं पण त्यानं दहीभात खाल्ला नाही. इकडे रजिताने पोटात दुखायचं नाटक सुरू केलं आणि चेन्नैया या तिन्ही मुलं आणि बायकोला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मुलांना आणि आपल्याला जेवल्यानंतर त्रास झाला हेच रजिता सांगत राहिली. दहीभातात भेसळ कोणी केली हा प्रश्न पोलिसांना होता. संशयाची सुई चेन्नैयावरती सुद्धा गेली होती. पोलिसांनी चेन्नैयाची चौकशी सुरू केली पण चेन्नैयाकडून काहीच खुलासा होत नव्हता. त्याच्या पहिल्या बायकोचा बाळंतपणात मृत्यू झाला होता आणि आता तिन्ही मुलांचा म्हणजे 3 एप्रिल 2025ला मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. रिपोर्टमध्ये मृतदेहाच्या पोटात विष आढळले नाही. इकडे रजिताच्या ठणठणी झाली होती पण पोलिसांनी रजिताची चौकशी सुरू केली. सुरुवातीला तिने यात आपला सहभाग असल्याचं नाकारलं. मुलांचा मृत्यू दहीभात खाल्ल्यानेच आणि त्यात विष असल्यानेच झाला असं सांगितलं. पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे तिची विषबाधेची स्टोरी खोटी ठरली. पोलीस चौकशी करत राहिले आणि त्यांनी सगळे मार्ग वापरले आणि मग हे सत्य उघडलं. रजिताला आपल्या मुलांना संपवल्याचं कबूल केलं. प्लॅन करण्यात तिला एका व्यक्तीने मदत सुद्धा केली होती, बॉयफ्रेंड शिवा. फक्त 1 आठवड्यात पोलिसांनी हे हत्येचं कोडं सोडवलं. शिवा, रजिता या दोघांनाही अटक केली. रजिताच्या म्हणण्यानुसार लग्नाला 12 वर्ष झाली तरीही ती खुश नव्हती. एकतर तिला चेन्नई सोबत लग्न करायचंच नव्हतं आणि त्यामुळे तिच्या मनातली धुसफूस वाढत चालली होती. पण तिने कधी नवऱ्याला किंवा मुलांना संपवण्याचा विचार केला नव्हता. जेव्हा तिला गेट टुगेदर मध्ये आपला जुना प्रियकर शिवा भेटला तेव्हा मात्र परिस्थिती बदलली. 6 महिन्यात तिचं शिवासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि शिवाशी लग्न करायचं ठरलं. तर मुलगा आणि नवऱ्याचा अडथळा नको असा विचार तिने केला आणि मुलांना थंड डोक्याने संपवलं. खरं तर रजितानं दहीभातात विष मिसळलं होतं पण मुलांना तो भात खायला दिला नाही. मुलांना साधा भात खायला देऊन तिने तो दही घातलेला भात ठेवला चेन्नईसाठी. पण चेन्नईयाने कामावर जाताना किंवा कामावरून आल्यावरही त्या दही भाताकडे पाहिलंच नाही. त्यामुळे तो बचावला. पण दही भातातून आपल्या मुलांना कुणीतरी विष दिला आहे हे रजिताचा बनाव मात्र फसला. तिचा आणि शिवाचं प्लॅनिंग 3 जीव घेऊन गेला आणि चेन्नईयाचा जीव वाचला असला तरी आनंदाने जगायचं कारण मात्र हिरावलं गेलं. एक गेट टुगेदर, एक भेट आणि एक विकृती 4 जीवांवर उठली. ती अशी बघा, एका वासनेसाठी एक आई, जिला परमेश्वराचं अस्तित्व मानलं जातं अशी व्यक्ती. आपल्या पोटच्या जीवाला जीव मारताना तिला थोडाही मायेचा पाझर फुटत नाही. अशा व्यक्तीसाठी आपल्याकडे हे शब्द अपुरे पडतात. बघा, ही घटना ऐकून आपल्याही काळजाचं पाणी झालं. पण आज जिने जन्म दिला त्या मातेला हे कृत्य करताना थोडंही प्रेम निर्माण झालं नाही. तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.